आणि आज कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानोबराजांचा आहे, काकड्याच्या मालिकेतला आहे, भोपाळीच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात करायची आहे. फक्त मुद्दा असा आहे, तेवढा फक्त ध्यानात ठेवायचा, माझ्यावर चारही कृपा आहेत. शास्त्राची आहे, गुरुची आहे, अंतकरणाची आहे आणि ईश्वर कृपा आहे. म्हणून माझ्या अभंगाला शेवट बाप रखमा देवर आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. नुसतं ज्ञान नाही आहे, अभ्यास केला तर ज्ञान आहे. ज्ञान आलं, मी आजारी आहे ना, ज्ञान आलं तर ध्यान आहे, तर ध्यान आहे. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे आणि व्यायाम केला तर पैलवान आहे. असं देती साथे करती साया अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बाबाला ध्यान आहे. आता हे म्हणणं झालं 12व्या अध्यायाचं. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 9वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत ह्या जगात बोमलात हिंडणाऱ्यांना कधी देव भेटला नाही. नाही नाही, असं कधीच घडलं नाही. उलट ऐकायचं का, या विश्वातले एकही संत देवाकडे गेले नाहीत, देव संतांकडे आलेत. या विश्वात जेवढे संत झाले, एकही संत देवाकडे गेले नाहीत, देव संतांकडे आलेत. सावता बाबाकडे देव, सावता बाबा देवाकडे गेले नाहीत, देव सावता बाबाकडे आलेत. काका देवाकडे गेले नाहीत, देव काकाकडे आलेत. जनाबाई देवाकडे गेले नाहीत, देव जनाबाईकडे आलेत. सखूबाई देवाकडे गेले नाहीत, देव सखूबाईकडे आलेत. तुकाराम बाबा देवाकडे गेले नाहीत, देव तुकोबारायकडे आलेत. बायका पोरं सोडून बोंबलत हिंडणाऱ्यांना खानदानी देव भेटणार नाही, भेटणारच नाही. आणि उपवास करणाऱ्याची तर कधीच गाठ घेणार नाही. आणि उपवास करणाऱ्याला देव भेटला अशी मला जगात केस दाखवा एखादी इन वर्ल्ड. काही लोकांना महिना महिना उपवास आहे, महिना महिना श्रावण. ही चक्रम लोक आहे, ही डोक्यातून गेलेली लोक आहेत, ही जे भरमिष्ठ झालेली माणसं. महिनाभर उपास तुझ्या बापाने केला होता, महिनाभर अनलफडे सगळे चालू. काय उपास तुम्हाला सांगितलं कोणी? तुम्ही ग्रंथ तर सांगा ना एखादा का उपवास केल्यावर देव भेटतो. वव्या तर 5 जा निदान. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यशावे. ज्ञानोबारांचं 3रे अध्याय स्पष्ट म्हणणं आहे. तुम्हाला कोण सांगलं याला त्रास द्यायला? सोडा बायका पोरण, हिंडा, भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा, करा नाटक. कोणी सांगितलं तुम्हाला? वाक्य ऐकायचं का? चांगलं वागा, हाच देव आहे. ह्याची विष्णूची महापूजा अनुभव हे तुझा, अनुभव हे तुझा, अनुभव हे विष्णूची महापूजा अनुभव हे तुझा, अनुभव हे तुझा, अनुभव हे तुझा. पहिलं काम आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 2, चांगलं वागा, हाच देव. 3री ओवी आहे. 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट आहे का? संपत्ती आली तर दया येत नाही. दया जर आली तर संपत्ती येत नाही.
आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. पैसा आला संपला विषय. पैसा आला की त्याला ऊत आला, ऊत आला गेम झाला. इकडं इकडं हे एक आलं का एक येणार नाही. संपत्ती आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आलेच तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे देव झाले त्यांच्यासाठी 10वी अध्यायातली ओवे, संपत्ती आणि दया जर एकत्र आली तर तो देव आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा फटाफटा तुम्हाला बोलावं लागेल. टाळकरी बिडकरी इनेकरी चोपदार बिबदार पखवादे बिखवादे शिष्टी मिष्टीवाले चोपदार बिबदार खाली बसलेले सगळे. माझ्या तोंडातलं पहिलं वाक्य ऐका. येसला येस म्हणायचं, नो नो म्हणायचं. 99% लोकांचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. सावध राहा बरं का. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही मला काय म्हणायचं ते म्हणा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही. डोकं खाजवलं तरच, नाही तर काही उपयोग नाही. चांगला चप्पल जोड पाहायचा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही. उत्तर आहे का? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अमृताचा समुद्र आहे. आता उलट ऐका. सरस्वती मुक्याला बोलायला लावते. सरस्वती मुक्याला बोलायला लावते. परीस लोखंडाचं सोनं करतोय. अमृत मेलेला जिवंत करतोय. ज्ञानेश्वरी मरूनच देत नाही तर जिवंत करायचा काय प्रश्न. ते अमृत आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. आता हे आपले सप्त्याचे पारायण चाललेत ना, हे पारायण करणाऱ्यांनाच लक लाभ. हा सगळा खेळ आहे, खेळ. ज्ञानेश्वरी पारायण करणारे असे पठ्ठे आहेत. पोहे खात्यात आणि कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्यात, आणि वरून ओवी म्हणत तुमचे किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. म्हणजे बापानं पारायण केली होती. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. या विश्वात, शब्द नीट आहे का बरं का, या विश्वात जेवढे संत झाले आतापर्यंत, जेवढे, आता तुम्ही कुणालाही संत म्हणतात तो तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. तुमची बुद्धी जेवढी कमकुवत असेल, तुम्ही उद्या इंदुरीकरला संत म्हणाल, तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही कुणालाही संत म्हणाल तो भाग वेगळा. विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये ज्ञानोबरायांचं जीवन आणि इतर संतांचं जीवन वेगळं आहे. सगळ्यात वेगळं जीवन जर कुणाचं असेल ते ज्ञानोबरायांचं आहे. सगळ्यात वेगळं. इतर सगळ्या संतांचा अभ्यास करा आणि ज्ञानोबरायांच्या जीवनाचा अभ्यास करा. सगळ्यात हालाकीचं जीवन जर कुणाचं असेल तर ज्ञानोबरायांचं आहे. सगळ्यात हालाकीचं. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी आहेत. बारीक आहे का. या विश्वातला, महिला म्हणलं, या विश्वातला पहिला चमत्कार आहे की विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. बस. या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमधलं सगळ्यात कोवळं बाळ जर कोण असेल ते ज्ञानोबा आहे. फक्त 16 वर्ष. बस. 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. हा कालही झाला नाही, आजही झाला नाही, उद्याही कधी, बोला, उद्याही कधी होणार नाही. 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे.
हा विश्वातला पहिला चमत्कार आहे. गाडणारच नाही. 70 वर्षाच्या माणसाचं पसायदान पाठ नाही. तरी त्याला गल्लीने फिरायला कवडीची लाज वाटत नाही. तो उलटा टाईट हिंडतो. अभ्यास करा. 16 वर्षाचं बाळ हा विश्वातला पहिला चमत्कार आहे. 2-3 चमत्कार सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायांच्या जीवनातला दुसरा चमत्कार आहे. कोवळं बाळ हा पहिला चमत्कार आहे. दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज सगळ्या लोकांना आधार आहे, पण या विश्वात ज्ञानोबा असे संत झाले की कुणाचाच आधार नाही. इथं त्यांच्या नावावर मजा आहे. लोक कीर्तनकाराला विचारून घेतात, काय भाज्या लागतात तुम्हाला? मुळव्यात असेल तर गवार नको, मुळव्यात असेल तर वांग नको, तुम्हाला काय पाहिजे? आमच्या लिस्ट आहेत, त्या पद्धतीनेच तुम्ही बनवायचं. आम्ही पंडित आहेत ना. इथं बारीक ऐका. कधी जर वाटलं वडिलांना झालेला आनंद सांगावा तर वडीलच नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसून डलटाचा रडावं, ताईची कुसच नाहीये. आणि कधी जरी वाटलं की आईनं मांडीवर, आईच्या मांडीवर डोकं ठेवावं आणि आईनं डोक्यात हात घालावा तर ती मांडीच नाहीये. कधी कुणी प्रेमाने बोललंच नाही. कधी कुणी पाठीवर हातच फिरवला नाही. कधी कुणी जेवला का विचारलंच नाही. सगळ्या समाजाने ज्यांना त्रास दिला, ओवी उलटी ऐकायचं का शब्द, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला दुसरा चमत्कार. ज्ञानबाई माझी विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खा विश्व आहे. हे जेवढे मंडप मध्ये बसेल लोक, स्टेजवर खालचे, ही सगळी माऊलीची लेकर आहेत. पण एवढ्यांना मांडी आहे, पण अख्खी लोक एका मांडीवर आहेत. आपली प्रत्येकाची मांडी सेपरेट आहे, पण आपल्याला मांडीवर घेणारी आई ज्ञानोबा एकच मांडी आहे आणि एका मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला दुसरा चमत्कार आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. ज्ञानोबाची 4-5 चमत्कार आहे, घडल्यात नाही कधी. विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला. हे इतिहासात कधी घडलं नाही. बरं, मला खवसलेली माणसं सांगा, हे आज 2025च्या काळात घडू शकतं का? बोला ना, बोला. सक्का भाऊ गुरु केला, हे घडायचं मरू द्या, तुम्हाला पटू शकतं का? सक्का भाऊ गुरु केला हा विश्वातला तिसरा चमत्कार. सक्का भाऊ. तुम्ही ज्ञानेश्वरी चांगली उचका, महाराज मंडळी नीट ऐका.
ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत वडिलांचं नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत आईचं नाव नाही. पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल तुमचं. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही. घरी जा उचका आणि मला ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द दाखवा. ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द दाखवा. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. 3,500 दृष्टांत आहेत आणि 1,25,00,000 शब्द आहेत. 1,25,00,000 शब्द आहेत, 3,500 दृष्टांत आहेत आणि 9033 ओव्या आहेत. 9033 ओव्यांमध्ये 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9वा अध्याय हा राजयोग आहे. 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत. 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत. 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत. 12व्या अध्यायात ओव्या 247 आहेत. 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहेत. 14व्या अध्यायात ओव्या 433 आहेत. 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत. 16व्या अध्यायात ओव्या 473 आहेत. 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत आणि 18व्या अध्यायात ओव्या 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेल्या उचका. पण आईचं नाव नाहीये, वडिलांचं नाव नाहीये. मग ज्ञानेश्वरीमध्ये 1791 नंबरची ओवी आहे 18व्या अध्यायात आणि 1791 नंबरची ओवी ही ज्ञानोबरायांची शेवटची ओवी आहे. आता हे लोक हे पसायदान बिसायदान म्हणणारे काही म्हणत असतील, त्यांचं त्यांना पटत ते म्हणतात शके वारो शिवारो तेरेंताई टीका केली ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे. तुम्ही ती ज्ञानेश्वरी पाय. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. ती जी ओवी आहे ती डोळ्यात अश्रू आणून ओवी आहे. शेवटची ओवी आहे आणि शेवटच्या ओवीला कंठ दाटून येतो आणि मुखातून ओवी बाहेर पडते. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे जी उरले पायिक पण. इथं ज्ञानेश्वरी संपली आणि मग पुढे सुरू झालं आता विश्वात्मके देवे. आता विश्वात्मक देवेच्या अगोदरची जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे. खळखळा डोळ्यातून आसरू येतात. संपलं. आणि म्हणून शेवट करताना पसायदानाच्या तेत म्हणे श्री विश्वे बोला बोला श्वराव आ होईल दान पसावं. तेत म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसावं. ही वाक्य ज्ञानोबरायांचं नाहीये. आता काही सांगायला लागला. हे वाक्य ज्ञानोबरायांचं नाहीये. हे वाक्य श्री गुरु निवृत्ती दादाचं आहे. आणि निवृत्ती दादाचं असं म्हणणं आहे ज्ञाना ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल, त्याच्यात बदल होणार नाही. खळखळा डोळ्यातून अश्रू आले आणि मुखातून शब्द बाहेर पडला येणेवरी ज्ञानदेव सुखी झाला. आता मी सुखी झालो. ज्ञाना का सुखी झाला? माझ्या सगळ्या इच्छा बोला बोला पूर्ण झाल्या. मग तुमच्या इच्छा काय होत्या? जे खळांची दुरितांचे तिमिर जाओ. म्हणून ज्ञानेश्वरी मधल्या जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदानासाठी आहे. हा विश्वातला तिसरा चमत्कार आहे. ज्ञानोबरायांच्या जीवनातला चौथा चमत्कार आहे कोवळा बाळ ज्ञानोबराया. मांडी नाही पण मांडीवर जग आहे ज्ञानोबराया. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबराया. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे सगळ्यात उशिरा आले आणि लवकर गेले. सगळ्यात उशिरा आले आणि लवकर गेले. सगळ्यात पहिल्यांदा आले आणि उशिरा गेले. 80% अजून भजन्यांना माहीत नाही
का ज्ञानोबा रायाचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी आहे. कृष्ण जन्माचं कीर्तनकार नरालाच माहित नाही. ज्ञानोबा रायाचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी आहे. ज्ञानोबा रायांचा जन्म गुरुवारी आहे, कृष्णाचा जन्म बुधवारी आहे, पण तिथी एक आहे. माऊलीचा जन्म गुरुवारी आहे, दादाचा जन्म सोमवारी आहे, काकाचा जन्म रविवारी आहे आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आहे. दादाचा जन्म माघ शुद्ध 2ला आहे, माऊलीचा जन्म श्रावण वद्य 8ला आहे, काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आहे आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 9ला आहे. दादाची समाधी ज्येष्ठ वद्य 12 आहे, माऊलीची समाधी कार्तिक वद्य 13 आहे, काकाची समाधी मार्गशीर्ष वद्य 13 आहे आणि मुक्ताबाईची समाधी वैशाख वद्य 10 आहे. समाधी समाधी आणि त्यात ज्ञानोबा जीवनात लवकर आले नाही, उशिरा आले, लवकर गेले. हा तिसरा चौथा चमत्कार आहे. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे दाने केले नारायणी उफराटे, केले नारायणे उफराटे, केले नारायणी उफराटे. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे दाने जगे अवतार पांडुरंग सावलेले आरती झाला राजा महादेवल देवा देवाची साधू संत मनोरे चमत्कार संपन्न. 6वा चमत्कार आहे, ज्यांच्या समाधीला भगवंत रडले अशी एकमेव संजीवन समाधी ज्ञानोबा राया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबा रायांचा आहे. आता शिका अभंगाला सुरुवात. तुमची माझी बऱ्याच दिवसानं गाठ आहे. कीर्तन ऐकायला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड घालायचा, आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळन, नाही तर काहीच कळलं. पहिलेच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. कोणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध. आणि तुला पटावा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का? आम्ही फक्त जे कीर्तनकार स्वतःला म्हणतात ते कीर्तनकार आहेत. आपण काही कीर्तनकार आहेत का? आपण पांडुरंगाचं लेकरू आहे,
पांडुरंगाने बुद्धी द्यायची ना आपण कीर्तन करायचं. बापाने बुद्धी द्यायची, लेकराने चालायचं. आपल्या हातात काय आहे? अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे. मालिकेला सुरुवात. फक्त पटापटा बोलायचं. महिला पुरुषाने. आता देवाला 2 मुली आहेत. किती गेलं बॉम्बाला? किती मुली आहे? 2. बोललं तरच कळलं. आता देवाला 2 मुली आहेत. पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे भूपाळी. निडाय का? पहिली मुलगी विरहिणी आणि दुसरी मुलगी भूपाळी. आता हे नवीन जे जुने जे भजने आहेत त्यांनाच या विरहिण्या आणि भूपाळ्या माहिती आहेत. नवीन यांचा काही संबंध येत नाही. जशी नवीन पिढी परमार्थात येईल तसा हरिपाठ गायब होईल. हरिपाठ, काकडा हा विषय नवीन लोकांचा नाहीये. त्यांनी अशा हलक्या गोष्टी करायच्याच नाही. हरिपाठ, काकडा हे करायचंच नाही. मेमरी कार्ड आणि पेनड्राय तेवढं होईल तेवढं. तो सक्सेस परमार्थ. म्हणजे आम्ही खेकडं धरली 31 वर्ष. इथं राईस प्लेट काम चालतं. राईस प्लेट. पुन्हा ऐका. आता सुरुवात झाली बरं का. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी बोला बोला भूपाळी. आता पहिला प्रश्न महिला म्हणलं, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नियमाचे ना. आता हे काही पुस्तकातलं आहे का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? कधीच नाही. बरोबर आहे का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर संसार करायचा लायक नसेल तर नांदण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? गाड्या घेणं, गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, हा काय इतिहास आहे का? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची की तुझी? का आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं का? अख्ख्या बावधन मध्ये तू एकटाच गडी आहे का? हॅलो, अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला, तुला हानताना टेटसला तुई. हे काही कौतुक आहे का? परत वाक्य नीट आहे का? नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, ती मुलगी नांदू शकत नाही. ज्याने शरीर मिळालंय 24 तास संसार करा, त्यातले फक्त 20 मिनिटं भजनात घालवा. 24 तास संसार करा ना. तुम्हाला संग न्यायचंच आहे. बसलेले सगळे माणसं मला सांगा, एवढे खुर्च्यांवरचे घालते, तुम्ही आयुष्यभर, तुम्ही आणि मी जेवढी इस्टेट कमावली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार एवढं सांगा. दहा मिनिटं घ्या, मी बसून घेतो. तुम्ही मला 10 मिनिटानं उत्तर द्या. बंगल्याच्या पुढे झोपाळा बांधलाय, त्याच्यावर तुम्ही बसणार कधी? आंघोळीला हौद बांधलाय घरात, त्याच्यात पोहणार कधी? 50चे तर झालेत, बोला पटकन. 50चे 50चे झालेत. शुगर बोला बोला आहे. बीपी बोला ना आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहे. मुळ्याचा ठणका चालू शे. मूत खाडा वळवळ बोला बोला करतो जे. झोपायला कोळ्यांचा डबाशे, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1, पुन्हा उभं राहताना 1, पुन्हा उभं राहताना 1. काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाली इतर जिकडं होतं, इकडं खाली नाही इकडं होतं. मग आता एवढ्या शरीराचं वाटोळं झालं. तुम्ही भजन, मला एक सरळ उत्तर द्या. तुम्ही प्रश्न थोडे किचकट आहेत. तुम्ही हे रात्रंदिवस जे कमवलंय हे कुणासाठी? तुम्हाला तर त्याचा फायदा नाही. तुमचं वाटोळं व्हायचं ते तेच म्हणले झालंय.
आता काय घरात काही धरलं तरी खाल्लेलं पचत नाही. पचतच नाही, खाणं नाही जमलं नाही. मग मला सांगा, तुम्ही हे कमवलं कोणासाठी? मुलांसाठी. पण असे थोडेच मुलं आहेत की वडिलांचं एवढं मोठं पुण्यस्मरण करतात. अशी थोडीच मुलं आहेत की समाजसेवेसाठी ॲम्ब्युलन्स देतात. अशी थोडीच मुलं आहेत की एवढा मोठा कीर्तन महोत्सव करतात. एवढा सोहळा पाहिल्यावर वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय. आणि आज बापू दगडे परिवाराने जेवढा खर्च केला त्यांनी लिहून ठेवायचं. ह्या कार्यक्रम संपल्यावर 2 महिन्यात तुम्हाला तेवढे पैसे मिळणार. नाही मिळाले माझ्याकडून घ्या. चांगल्या ठिकाणी पैसा घालीत जा. एवढ्या पावसात एवढी सुविधा आणि का नाही देवदानावर? मला एक तुम्ही सगळे बसलेली माणसं उत्तर द्या. मी 10 मिनिटांनी मला उत्तर द्या सगळे. घुशीनं रातभर उकारलं, खालं काय? मी बसून घेतो वाटलं. तुम्ही मला एवढंच उत्तर द्या. घुशीनं रातभर उकारलं, खालं काय? काहीच नाही. मग केलं काय? बोला ना, बोला. घुशीनं 2च कामं केली. खड्डा केला, डीप केला. मग यानं काय केलं? या घुशीनं केलंय काय? जन्माला आला, मोठा झाला. बायको केली, नवरा झाला. बायको बाळातीन झाली, बाप झाला. ते पोरग मोठं झालं, त्याचं लगीन झालं, टपक्यात सासरा झाला. सून बाळातीन झाली, टपक्यात आजा झाला, चटक्यात मिळाला. केलं काय? घुशीनं केलं काय? मुलगी होती, वयात आली, लग्न केलं, नवरी झाली, नवरी केली, एकाची बायको झाली. ती एकाला जन्म दिला, आई झाली. तिला सून आली, आज सासू झाली. तिला पोरग झालं, आजी झाली. अटॅक आला. बोला ना, घुसमिली. घुशीनं केलं काय? तुम्हाला सुधारतं का मी काय म्हणतो? आता बधीर झाले तुम्ही. आता तुम्हाला काही सुधारायचं नाही. घुशीनं काहीच केलं नाही ना. पण असे थोडे आहेत का ज्यांनी काहीतरी केलंय, त्यातलं पुण्यस्मरणातला दुसरा दिवस हे केलंय. मग विरहिणी ही जी मुलगी आहे, विरहिणी, तिचं काय आपल्याला विचार करायचा नाही का? आजचा अभंग भूपाळीचा आहे, त्यामुळे विरहिणीचा विचार करायचं काही काम नाही. फक्त विरहिणी तुमच्या पुढे मांडली. आता भूपाळी अशी आहे, मुलगी आहे बरं का ती. तिचं नाव खरं आहे बुद्धी. काय? बोला बोला. झोपू नको कीर्तन आहे. हे पुढं बसवायलाच लागत नव्हती. ते फक्त उपारणे सावरीत आहेत. बाबा गाथा सांगू नाही तर व्यत सांगू. ती उपारणे खाली बसाय घ्यायचा, गळ्यात नका ठुतो. चला पुढवर आलं गेलं बाबा. दुसरी मुलगी आहे भूपाळी. भूपाळीचं नाव आहे बुद्धी. काय नाव आहे? बोला बोला. बुद्धी. ही कितवी मुलगी आहे देवाची? दुसरी. आणि ती आली ह्या गावात जन्माला. या गावात, हे गाव आहे पाहेपा शरीराशिया. बोला बोला. पाहेपा शरीराशिया गावा, हे गाव आहे. या गावात ती मुलगी जन्माला आली. मुलीचं नाव पुढं लय नाव आहेत, पटापटा पाठ करा. मुलीचं नाव गेलं मांबाला बुद्धी. मुलीचं नाव बुद्धी. ती आली वयात आल्यावर लग्न करायचं ठरलं. तर पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे. आता मुला मुलींचे लग्न नाही होत. पूर्वी बालवयात लग्न व्हायचे, ते मुला मुलींची व्हायचे. आता बाई बाबाचे लग्न होते. मुली वयात आली लग्नाला आली. आणि पूर्वी असं नियम होता पुरीनो, मुलीचं लग्न बाप जमायचा असं नियम होता. मुलीनं काहीच करायचं नाही. बापाने मुलगा पाहायचा, पुरीने येस म्हणायचं, फायनल. आता तसं नाही. आता मुलगी ज्या मुलाला प्रपोज करेल तेच पोरगा आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आता त्याचा आपला जावाई व्हायची त्याची लेव्हल नाही. पण आता पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आता ही मुलगी लग्नाला आली. कोण? गेलं मामाला. बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न करायचं ठरलं.
पण बाप तिचा कोण आहे? भगवंत आहे. शरीर भगवंताने निर्माण केलंय. मग बाप हुशार होता, कोणालाही मुलगी द्यायची नाही. बापाने असं ठरवलं, मुलगी ह्याच गावात द्यायची, ह्याच गावात, ज्या गावात जन्माला आली त्याच गावात द्यायची. आणि त्या गावातच नवरदेव सापडायचा. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. नवरीचं नाव बुद्धी, नवरदेवाचं नाव बोला बोला काम. आणि काम आणि बुद्धी एकत्र आली का बारीक आहे का बरं का. आता शरीरात जर काम तयार झाला, तो काम पहिल्यांदा डोळ्यावाट बाहेर पडतो. शरीरात काम तयार झालं का तो पहिल्यांदा डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काहीच करीत नाही, ते पाप मनाक पाठवतो. आणि मन इतकं हुशार आहे, ते पाप त्याच्याकडे ठुतत नाही, ते इंद्रियाक पाठवतो. प्रवास पहा कसा झालाय. काम झाला तयार, पहिला गेला डोळ्यात, डोळ्यातून गेला बॉम्ब बांधलं कीर्तन, डोळ्यातून गेला मनात, आणि मनातून आला शरीरात. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम माणसाच्या शरीरात सळसळला की काम खवळलेला माणूस 7 गोष्टी करतो. 7. 1. कामातूर माणूस वय पाहत नाही, कामातूर माणूस जात पाहत नाही, कामातूर माणूस नातं पाहत नाही, कामातूर माणूस कुल पाहत नाही, कामातूर माणूस शील पाहत नाही, कामातूर माणूस काळवेळ पाहत नाही, आणि कामातूर माणूस लाज पाहत नाही. इथे डोक्याच्या बाहेर झालं तुमचं. त्याला ओवी असे दुसऱ्या अध्यायात. हो, येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. असं घडणारच नाही. दुसऱ्या अध्यायात ओवी आहे त्याला परत. हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. एकदा इंद्रिय खवळले की कार्यक्रम संपला. इंद्रिय खवळले मिटला कार्यक्रम. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, शंकरा धडक मारिली शंकरा. ब्रह्मयाचा मातेरा केला, ब्रह्मयाचा ब्रह्मयाचा मातेरा केला, ब्रह्मयाचा मातेरा. चंद्रासी धररा, चंद्रासी धररा, चंद्रासी धररा, चंद्रासी धररा. तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा, ओ केवळ बंजारा.
एका जागेवर बस, परत येऊ नको. विढाला विढाला बुद्धी नावाच्या मुलीला काम नावाचा नवरा करून दिला. आतला तमाशा बर का हा सगळा. आता याच्यात उलट झालंय थोडं. शरीरातला काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. नीट आहे का बरं का. शरीरात जर काम पुरा तयार झाला आणि तो पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग हा कळला नाही म्हणून आहे. खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मुख शिंदो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो ते जाऊ द्या, पण 10 लाख खर्चायचे का असा प्रश्न आहे. तुमच्या पाया पडतो. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. वाईट वागून करायचं काय हा प्रश्न आहे. काय करणार आहे तुम्ही आयुष्यात. काय करणार आहे आयुष्यात वाईट वागून. काय करणार काय. 1-2 मिनिटं उत्तर द्या. तुम्ही एखाद्याचा खून पोतभर पैशासाठी केला, ते पैसे पुरणार किती दिवस. तुम्हाला सुधरतं की मी काय म्हणतो. बरं खर्चणार किती दिवस. बरं खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. मग तू आत गेल्यावर खर्चायचं कशाला. महिला मंडळ आता समजा तुम्हाला वाटलं बा आज विहिरीत उडी टाकावी, वाटलं त्याला काय लहर आली, टाकलं बा. वैतागली म्हणून टाकली. तुम्ही टाकू नये हे मताचा मी नाही, कारण तुम्ही कुणाचं ऐकू शकत नाही. तुम्ही विहिरीत उडी टाकली, टाकल्याबद्दल आपलं अजिबात मत नाही. तुम्ही मेल्या, बाहेरच्या जगावर परिणाम काय. हा पठ्ठ तर 10 दिवसात बायको करणारच आहे, तो त्या तयारीत आहेच. तुमच्या आई वडिलांना फक्त दुःख होणार आहे, आई बापांना तळतळत होणार आहे, आणि तुम्ही गेल्याने फरक काय पडणार आहे. मग तुम्ही हा विचार का करत नाही. इंद्रिकेचं वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. त्यामुळे जगाला तुमचं काय घेणं आहे. काय घेणं काय लोकांना मला सांगा. काही लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. लोक बापाला उचलून आपटी त्या तुझ्या कशाला प्रेम करतील. अरे तुम्ही भ्रमात आहेत. काही लोक म्हणतात प्रेमापुटी मला तिथे जावं लागलं. कोण उठलाय प्रेम करायला तुमच्या. कुणाला वेळ आहे बोला. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. उद्या 2-4 जात पडले लोक काल तारीख घेतील. लोक दिन हवा जायला लागली, उरफट बोलायला लागलं, पण लोकांना घेणं काय पडलं. आज 90% लोक, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तेच माणसं तुमच्या नंतर तुमचं कुठाला करतात हे ध्यानात ठेवायचं. तुम्हाला वाटतं लोक आम्हाला चांगलं म्हणतात, हे चुकीचं आहे. विदुर नीती नावाच्या ग्रंथामध्ये विदुराचं एक वाक्य आहे, एक व्यक्ती प्रिय आहे पण तुमचं काम केलं नाही तर ती तुम्हाला अप्रिय आहे. शब्द नीट आहे का. व्यक्ती प्रिय आहे पण तुमचं काम त्याने केलं नाही म्हणून ती व्यक्ती बोला अप्रिय आहे. पण तुम्हाला जी व्यक्ती अप्रिय आहे ती प्रिय व्यक्ती अप्रिय होईल का. एखाद्याकडे तुम्ही 2,000 रुपये उसने मागितले, त्याने दिले नाही, तुम्हाला तो अरे बोला ना अप्रिय आहे. मग तुम्हाला 2,000 दिले नाही म्हणून ती व्यक्ती अप्रिय होईल का तुम्हाला अप्रिय आहे. आपल्याला अप्रिय आहे. प्रिय व्यक्ती प्रियच राहणार आणि अप्रिय व्यक्ती अप्रियच राहणार. फक्त तुमचा त्याचा स्वार्थ आहे. आता उलट आहे का, जे लोक तुम्हाला चांगलं म्हणतात ती नालायक असले तरी तुम्हाला साधू आहे. तुमचा भेजा काम देतो का.
जी माणसं तुम्हाला चांगलं म्हणतात, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, म्हणजे तुमचे मित्र आहेत, तो नालायक जरी असला तरी तो तुमचा मित्र आहे, तुम्हाला तो साधू आहे. आणि साधू जरी असला तो तुम्हाला दुश्मन आहे. विदुराचं 7व्या अध्यायामध्ये असं म्हणणं आहे, विदुर नीतीमध्ये प्रिय व्यक्ती प्रियच राहणार आणि अप्रिय व्यक्ती अप्रियच राहणार. फक्त एक कर, राज्याचा त्याग सोड, लोभ सोड आणि 5 गावं त्यांना संपून टाक. काम याला विदुर नीती म्हणतात. विदुर नीतीमध्ये असं आहे, जी माणसं फार पुढं पुढं करतात, पुढं पुढं तुम्ही म्हणजे जो माणूस घोड्याचा जास्त खरारा करतो तो घोड्याचे हरभरे विकतोच. समजत आहे तुम्हाला? जो माणूस घोड्याच्या पाठीवरून 7-8 वेळा हात फिरवतो, त्याला साबणानं धुवून काढितो, तो नेमके त्याचे हरभरे विकितो. आता घोड्याला धुणं महत्वाचं आहे का हरभरे? हरभरे महत्वाचे. नाही धुतलं तरी हा पट्ट्या हरभरे विकितो आणि घोड्यात होतो. आणि आज 90% जनता अशीच करते, फक्त गोड वरून बोलती, आतून काम दाखवती. आपल्याला वाटतं हा साधू आहे. आता काय माहिती तुम्ही, तुम्हाला पटतंय का? तुमच्या फिट बसलं पटायचं काय काम नाही. तुम्हाला वाटतंय लोक बदलले, चुकीचं आहे ते. समाज जितका बाहेरून बदलतो तितका आतून बर्बाद झालाय. आणि काम एकदा खवळला इथं होतो आपण, आणि तो जर पुरा झाला नाही तर काय तयार होतो? क्रोध, पेट. आणि क्रोध जर काम जर पुरा झाला तर लोभ तयार होतो. आणि त्या काम नावाच्या नवऱ्याला आई आहे, तिचं नाव आहे वासना. ही नवरी आहे बुद्धी, नवरा आहे गेलं बॉम्बाला काम, आणि त्याची आई म्हणजे हिची सासू वासना. आणि वासना नावाच्या सासूचा नवरा पार्टीला तगडी आहे. नवरी कोण आहे? बुद्धी. नवरा कोण? काम. त्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय बदलली? वासना. काय राहिले लोकांना? आता हे लोक तुम्हाला फक्त कडक दिसत आहेत, महाराज वरून पांढरी केस काळी बिळी करतात, मिशे बिशे काढतात, सेंट विंट मारतात, अत्तर वित्तर मारतात, झोपताना भारीतला ब्रँड पेतात. म्हणजे लोक विद्वान आहे असं नाही. बायकोला 2-4 घोडे लावायचे, संपला विषय. तुम्हाला वाटतं ही लोक सुखी येतो? महाराज इतकी लोक, तुम्हाला माहिती नाही, हॉस्पिटलमध्ये गेले तर डॉक्टर सांगत नाहीत 60% लोक मनोरुग्ण आहेत. 60% डोक्यातून गेलेली लोक आहेत 60%. मग ते फक्त म्हणतात इथं इथं मुंग्या येतात, इथं इथं मुंग्या येतात. मुंग्या मेंदूतच येतात त्यांच्या, मुंग्याच इथे नाही कोण. पण ते डॉक्टरला नुसतं म्हणतं हे जड पडल्यासारखं होतंय नाही, हे हालत आहे. काचं हालत आहे, काचं जड होतं. मग डॉक्टर म्हणतो हलायचं बंद करू, वळवळ करायचं देतो. वळवळ करायचं दिलं का हलायचं बंद करू. कायची वळवळण कायची हालय आलं. आणि खरं आहे का होतंय मला. मग माणसं म्हणतं काय नाही हो, ही बाजू बंद झाली आणि ही अशी करायला लागली. मग इकडून इंजेक्शन दिलं, ही अशी करायला, ही खालूनच निघायला लागली. काय हे लोकांना आजार झाले. 80% लोक नुसते मनानं. महाराज पाया पडून सांगतो, इंद्रिकेचं वाक्य आहे, सगळं खचू द्या, मन कधी खचू देऊ नका. हे मर द्या, हे जग बेग हे जाऊन याला आग लागू द्या. काय त्याचं काय, ते उद्या जाणार आहे ना आजही. त्याचं काय एवढं विशेष आहे? त्याचं काय काय हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याला काय करायचं? ज्याचं मन खचलं, माणूसच खचला समजायचा. आणि आज 80% पेशंट हेच आहेत. लोकांना काय रोग नाही झाला, पैसा बिशा उत आलाय पैशाला. कोण गरीब आहे? कोण कीर्तनात बसले गरीब आहे? त्याला म्हणा बॉटवर कर बरं, तुला मी 10 मिनिटात इथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? कोण आहे? पाहू दे बरं मला पठ्ठ्या. अय कोण गरीब आहे रे? गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतकी पोलीस स्टेशनला गर्दी कोणचीच नाही. इथं दुधाला भाव नाही मोर्चा, साखरीला भाव नाही मोर्चा. आज आयुष्यात तुम्ही एवढी दारू महाग आहेत, कधी दारुड्याने मोर्चा काढला का?
हे तर 10-12 बेवडे बसले. कधी गेले का तहसीलदार का निवेदन बुवा दारू परवडत नाही म्हणून? हे सगळे लबाड आहेत. फक्त मनाने खचू नका. तुमचं काय मत आहे? आता उलट सांगा, ज्याचं मन श्रीमंत आहे तो माणूसच श्रीमंत. आणि आज तुमची आणि माझी सगळ्यांची मन दुबळी झाली महाराज, दुबळी. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, अशीच पेशंट आहे. म्हणून आता तुम्ही डॉक्टर आणा कीर्तनात. आता बापूसाहेबांनी एवढं केलं, ॲम्ब्युलन्सही दिली. डॉक्टर आणा, एवढ्या महिला चेक करा. 20 महिला येड्या निघतील याच्यात, येड्या नाही निघाले मग बोला. प्युअर येड्या, खडे हाणणाऱ्या. कशा पाहिजे माहिती का? या मालिकांपाहिजे, या टीव्हीच्या ज्या मालिका आहेत, तमाशा झाला घराचा. महिना म्हटलं खरं का खोटं आहे? बावळाटवाणी आपलं ते थोबाड वाचून टी व्ही पाहत बसत. ती मालिका काय म्हणते एवढी तरी अक्कल आहे का तुला? ती म्हणते सर्व पात्र काल्पनिक आहे, आणि जर घडलं तर योगायोग आहे. मग तुम्हाला कळतं का काही? ती नवऱ्याला विचारते, का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज ती बाई दुसऱ्याच नवऱ्या संग हिंडती. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? काय ज्ञानेश्वरीतली शंका आहे तिची. तो ते जाऊ दे मोरे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल म्हणजे असं झालं. काय नाही, लोक फार येडी झाली मला. अजून बावधनवाले ध्यानात ठेवा, दोन्ही खुर्द बुद्रुक आले. आता जेव्हा ZP पंचायत समिती होईल ना, नगरपालिका, जो नगरसेवक होईल, सरपंच होईल, त्याला प्रत्येक वार्डात 3 खोल्या बांधाव्या लागतील. ग्रामपंचायतीच्या शेजारी 3 असे हॉल बांधायचे डायरेक्ट. पहिल्या हॉलमध्ये कोण ठेवायचं माहिती का? मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक हॉस्पिटल काढावं लागेल. अशी लोक सापडणार आहे तुम्हाला 2-3 महिन्यानं. एनो 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 2-3 महिन्यात की हायवेच्या कडेला एनो 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 एनो. खरं आहे का खोटं आहे मला? इथं निघतील 7-8 एनो 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 एनो. असा दिसलं का नेऊन त्या खोलीत घालायचा. पहिली खोली पॅक, दुसरी एक खोली करावं लागेल. त्या खोलीमध्ये काहीच करायचं नाही. त्याच्यामध्ये एक मशीन ठेवायचं, मशीन. आणि त्या मशीनमध्ये एक इंजेक्शन ठेवायचं. आणि आंघोळ झाली का माणसाची, त्यानं पहिलं देवळात नाही जायचं. देऊळ बिऊळ बंद, पहिलं तिथं जायचं. आणि त्याला एक आनंदाचं इंजेक्शन मारून आणायचं. आनंदच राहिला नाही लोकांना. आज 6 महिन्यातून आज हसले असतील तुम्ही, नाही तर फार बधीर झाले लोक. मग ते म्हातारं टोचलं का दिवसभर, मग म्हातारी टोचली का, आणि दोघांचा पॉवर कमी झाला का, दुसरा हॉल. खरं आहे का खोटं आहे बोला? आणि तिसऱ्या हॉलमध्ये काय करायचं माहिती का? मोबाईल वापरून एक हॉल. तिसरा हॉल आहे ना, त्याच्यात काहीच करायचं नाही. आता स्क्रीन ठेवायचं, स्क्रीन. आणि ते भूताभितासारखे लोक असतात ना, असे जीभ काढणारे 11-11 अशी चित्र ठेवायचे त्याच्यावर. आणि माणूस सकाळीच न्यायचा आणि हसून आणायचा. हसूच गेलं जगातून महाराज. फार दरिद्री लोक झाली नसती. तुम्ही नगरपालिकेच्या गार्डनमध्ये पहा, 5 वाजता असा भयानक माल बसेल राहतो महाराज. फक्त आपण कॅमेरा घेऊन जायचं. त्यांचंच तोंड आणतात. कुत्रीचा मुका घेतील, मांजरीचा मुका घेतील, बोकडे बसतील. फार खलास झाली माणसं. खरं आहे का खोटे बोला? हा तर म्हणा, नाही तर नाही म्हणा. हां, फार ईडी झाली लोक महाराज, फार ईडी. मग ते हसून आणायचे. हसत नाही लोक, हसत नाही. मग त्या खोलीत घालायचा, चला घरी. हसू गेलं, आनंद गेलाय, समाधान तर पुरं गेलंय. खरं आहे का खोटे बोला? आणि त्यामुळं माणसं निरोगी नाहीत, रोगी झालीत. आणि माणसांचं आयुष्य कमी झालंय. मन दुबळी झाली माणसाची, संपली माणसं महाराज. हे शुगरन फिगरन कशानं अटॅक आणि भिटॅक लागत होत.
काय खायला प्यायला उठायला पैशाला तुमच्या, तुम्हाला काला बायपास पाहिजे? काय लोड आहे तुमच्या? होय काय लोड आहे? भारी भारीतला ब्रँड पेता झोपाता, काय तुमच्या टेन्शन आहे? आणि अटक कशाला? अटक आणि फिटक लागतो. समाधान राहिलं नाही महाराज. प्रत्येक माणसाच्या जीवनातून आनंद निघून गेला, समाधान निघून गेलं. माणसं फक्त जिवंत आहेत, मेली नाही म्हणून. आणि जे समाधान मिळेल ते बापू दगडेने इतकं डोकं भारी वापरलं, ज्ञानेश्वरी पारायण आणि सप्ताह ठेवला. ह्याच पुण्यावर ते तरणार, याच्यातच पुण्य आहे, हेच पुण्य आहे. बाकी काय करणार तुम्ही? काय करायचं? कपाट भर नोटा आहे काहींच्या घरात, काय करते तर? कपाटावर हात ठेवून मिळाला, डोळे वाचून मिळाला, कपाटावर हात ठेवून मिळाला. चोरांना वाटलं जागा आहे, चोर तशीच गेली. काय त्या स्थितीला कर? भयान प्रसंग आहे, भयान. हसण्यावारी नेऊ नका तुम्ही. आहे तुमच्यातला एक माणूस सुद्धा समाधानी नाही. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? गाड्या बंगले, काय कमवलं? काय? अरे कमवलंच नाही तुम्ही. जोपर्यंत आता पहा, हा एवढा मोठा सप्ताह झाला ना, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय, संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस तयारच होऊ शकत नाही. मग आपलं काही गप्पा हाणायचं काय त्याला कोपे? असं कधी चालतं का? त्या गप्पा हाणून जमत असते का? गप्पा हाणून जमत? आता हे एवढे पोर आहेत, मग एवढे पाखवादेच होणार आहे का? पाखवादे होणार आहे का? हे निमे भाकरीवारी सांभाळायची. लोकांना तुमच्या माहिती म्हणून सांगतो, माना नाही तर नका मानू. परमार्थ रक्तात असावा लागतो, दुसऱ्याचं पाहून जमणार नाही. आता चाललंय हे आंधळ दळीत कुत्र. लाल रस्सा पिणारी कोरं कुठं पाखवा शिकायला असते का? लाल वाटीवर रस्सा पिणारा पोर कधी पाखवा शिकन का? लसणाच्या मिरचीचा गोळा वाटीवर खातोय तो कधी गायन होईन का? 17व्या अध्यायामध्ये 6 शब्द आहेत फक्त, 6 माऊलीचे. सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार. आणि सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा, 6 शब्दावर 17वा अध्याय अख्खा. आणि 2 शब्दावर 16वा अध्याय, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 16व्या अध्यायामध्ये 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आणि 17व्या अध्यायामध्ये 7 शब्द आहेत, राजस आहार, तामस आहार, सात्विक आहार, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा आणि सात्विक श्रद्धा. परमार्थ रक्तात असावा लागतो, तुम्हाला पटो अथवा न पटो. या मुलीच्या नवऱ्याचं नाव आहे काम, सासूचं नाव आहे वासना. इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि सासऱ्याचं नाव आहे दंभ, दंभ 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 दंभ. आणि दंभ नावाचा सासरा. ते 4 जण याच्यात आले आणि त्या सासऱ्याला 4 मुली आहेत. आता ह्या कोण झाल्या तिच्या? नवरा काम, नवरी बुद्धी, सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4, आशा, इच्छा, तृष्णा, कल्पना. त्या नंदांना 6 भाऊ, 6 भाऊंचे दीर, दीर किती झाले? 6. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. परत चला, नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4 आणि दीर 6. एवढं गबाळ याच्यात राहायला आलं. आणि याच्यात राहायला आल्यामुळं भजन करायला कोणी तयार नाही. आणि त्या पोरीचा बाप त्या पोरीला न्यायला आला, बाई मी तुला न्यायला आलो. नवरा पाठवत नाही, सासू पाठवत नाही, सासराही पाठवत नाही. आणि दिरांना त्यांना विचारायचं काही कामच नाही. मग त्या मुलीच्या डोळ्यात, त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर मुलगी बापाला म्हणते, बाबा पाणी पुसा डोळ्यातलं. का? माझ्या दरवाज्यात येऊन तुम्ही रडणं हा तुमचा अपमान आहे. पण बाई मी तुला न्यायला आलतो, पाठवत नाही. पुरीचं असं म्हणणं आहे, बाबा तुम्ही मला न्यायला आलात ना, याच्यात माझा दोष नाही, तुमचा दोष आहे. का? एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाच्या नवऱ्याशी लग्न करून दिलं नसतं तर याच्यातलं भजनच बंद झालं नसतं. कामेने दे चित्तने दे अवलंब अवलंब
बोलिया सत्ता स्वामी नता नाही पाहते जीवात तुझ्या यावे दर्शना येथे चले थोरे उरली राहे वरदाना येथे चले थोरी उरली राहे वरदाना वाळवंटा बासनी महाद्वारा पर्यंत शंभराची दाटी धरणी हात धर्मराजी दाटी धरणी हात रघुबाबाजी माये उद्यालया हरवणे जागे देवराया हरवणे जागे देवराया हनुमंता पाहती वाट स्वर्गीचे सुरवन आले वाटे स्वर्गीचे सुरवन आले वाटे दामार गेला गगरी तळागला कैसोरी माझा कैवारी आला करुणावर कैसोरी माझा कैवारी आला जय वो विठाबाई माऊली निगळावरी मुनी वाटवी मागे निगळावरी मुनी वाटवी मागे माऊली पाचारिता माऊली पाचारिता नाही दिला मागुता नाही दिला मागुता झालो नरदेयता लोनर देही एका बहिरात भालो नर देता बहिरात भालो नर देता जनार्दनी स्मरणा जनार्दनी स्मरणा हे मुका धारो वाचा गेली मुका धारो या जगी मुका धारो या जगी धारो या साधू संतांची लीला केली हरी भक्ताची स्तुती नाही केली तेरे राजा हरमोहनाई कंठनाथी कुलाला धरली झालो देवा नाही हात नमाये पैसर दयावरी सैरात पिताया खेचिता कुंभकाटे मगदरली हे आधार नाही बोले बाप नमाय जाते होता जाते पंढरपुरा भगवाया सोयरा सोयरा बाबा काम नावाचा नवरा तुम्ही आम्हाला करून दिला पण आता माझा ऐका मी काय करणार आहे काय करशील काम नावाचा नवरा भजनात गुंतवीन वासना नावाची सासू नामात तल्लीन करून देईल दंब नावाचा सासरा घराच्या बाहेर काढून देईल 4 नंदांची लग्न करून देईल म्हणजे त्या जातील नवरीच्या घरी आणि या 6 दिरांना मी वाईलं काढून देईल आणि मी एकटी राहील आणि एकटी जेव्हा राहील तेव्हा शरीराचे रोम रोम भजन करतील आणि रोम रोम जेव्हा भजन करतील तेव्हा माझ्या हृदयातला पांडुरंग मीच ब्रह्म आहे या बोधावर मला आरूढ करतील आणि असं जर झालं नाही आणि तुम्ही जर माझ्यापासून बाजूला गेलात तर बाबा मी पडेल दुरदेशी मज आठवे मानसी
झाली माझी काया मस्तक हे पाया मस्तक हे पाया आता गोटे धावे मना तुमचे चरणारे अवघा झाला आनंद बनले गेले आवडी लाटे मुखाते गेला अवघा झाला आनंद पडले दुर्देशी
पडले दुर्देशी माझा 28वे मानशी काम नावाचा माझा सासरा निघून गेला दंब नावाची सासू काम नावाचा नवरा निघून गेला दंब नावाचा सासरा निघून गेला 4 नंदांची लग्न झाले आणि आता मी आणि माझं शरीर चमड्याचं राहिलं पण याच्यातलं चैतन्य अखंड भजन करीत राहिलं त्यामुळे माझ्यापासून तुम्ही दूर गेल्याचा मला काहीच फरक पडला नाही का तुम्ही सगळं गेलं तरी चालेल पण ईश्वरी शक्तीने चालत असणारे चैतन्य जाऊ नये आणि ते चैतन्य जाऊ नये दीनतैशी रजनी झाली गे माये आणि माझ्याजवळ गेलेलं काय ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये जेव्हा गे माये असे शब्द येतात श्रीलिंगी ते शब्द ज्ञानोबरायांचे बुद्धीसाठी येतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हे जे शब्द आहेत हे गे माये श्रीलिंगी हे शब्द आहेत हे ज्ञानोबरायांच्या बुद्धीसाठी वापरलेले आहेत आणि आजच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबरायांनी तेच सांगितलंय की काहीच करू नका एवढं सांभाळा जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे बस हे काय नाही हे गेल्यावर याचं काय करायचं हे गेल्यावर याचं काय करायचं तुम्हाला सुधरतं का आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय आग लावायची आपली गुडघे गेले दिंडी निघाली जगातून आपण संपलो आज गायकवाद गुणजन मंडपाले माई शिष्टीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलास सचिन बरोबर दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बाबासाहेब ज्ञानोबा दगडे पाटील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपवाले माई शिष्टीमाले बावधनमधील सगळी तरुण मंडळी भजनी मंडळी दगडे पाटलांची त्यांना प्रेम करणारे सगळे भक्तजन सगळ्या मंडळीला धन्यवाद मला खणवायचं का नाही वाजले किती तुमचा काही विचार एकदा प्रेमानं भजन करा विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरी जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमारी विठोबार कुमाये विठोबार कुमारी विठोबार कुमाये विठोबार कुमारी विठोबार कुमारे कुमारी विठोबार उठू नका